नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा उज्जैन ट्रिपचा आपला दुसरा दिवस आहे. काल उज्जैनमध्येच मंदिरात महाकालेश्वर मंदिरात खूप चांगल्या पद्धतीनं रात्रीचं दर्शन मिळालं. शयन आरतीसुद्धा आपल्याला मिळाली. सर्वांनी शयन आरतीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केली. आज सकाळी उठून फ्रेश झालं सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा महाकालेश्वर मंदिरात जाणार आहे. त्याचं थोडंसं फोटोशूट करणार आहे. दर्शन बाहेरूनच घेणार आहे. आता मंदिरात आतमध्ये जाणार नाही. खरं तर भस्म आरतीला जायचं होतं, परंतु ते आमचं भस्म आरतीचं जे बुकिंग आहे ते कॅन्सल झालं. त्याच्यामुळे तिथं आम्हाला काही जाता आलं नाही. परंतु काही प्रॉब्लेम नाही. शयन आरती खूप चांगल्या पद्धतीनं आणि एकदम व्यवस्थित पुढे जाऊन आम्हाला आरती मिळाली. आता आम्ही चाललो आहे आज ओंकारेश्वरला. तर पहिल्यांदा महाकालेश्वर मंदिरात जाणार आणि तिथून नंतर आपण ओंकारेश्वरसाठी प्रस्थान करणार आहोत. गाडी बुकिंग ऑलरेडी आम्ही करून ठेवले. गाडी आली, गाडी आपण निघणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ते हे हॉटेल आहे. तसं बघितलं तर इकडे सगळेच हॉटेल आहे. तुम्ही बाकीच्या पण हॉटेलमध्ये रेट वगैरे विचारू शकता, बार्गेनिंगसुद्धा करू शकता जर डायरेक्ट आला आहे तर ऑनलाइन बुकिंग करायचं असेल तर हे हॉटेल तुम्हाला सफिशियंट आहे. आप बता दीजिए इसमें कितने लोग रह सकते हैं? इसमें 7 से 8 व्यक्ति रह सकते हैं। 6 ते 7 6 ते 7 व्यक्ती राहू शकतात. आणि इथलं कसं रेंट वगैरे कसं राहतं? रेंट वगैरह नॉन एसी में 1400 है और एसी में 1700। क्या क्या फैसिलिटी क्या क्या देते हैं? इसमें गीजर, वाईफाई, टीवी सब कुछ है इसमें, और खाना वगैरह भी अपन प्रोवाइड करवा सकते हैं। 9111969680 मोबाइल नंबर है, और अपनी होटल का नाम है शिवालय होम स्टे। और यहाँ जो अपन रह रहे हैं ये इसका नाम है नगर का रविशंकर नगर कोटी। आता मित्रांनो, आपण निघालेलो आहे उज्जैनवरून ओंकारेश्वरला. बढ़िया किया है। मित्रांनो, तर आत्ता आपण पोहोचलेलो आहे ओंकारेश्वर येथे. आता या इथं आपण सुरुवातीला ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जे नदीमधून बोटिंगमधून नदी प्रदक्षिणा जी आहे इथं तर ती पण करणार आहोत. आत्ता आपण पुलावरून जात आहोत व तिकडे आहे ते नर्मदा सरोवर डॅम आहे.
मित्रांनो आता आपण बोटमध्ये बसून नदीतली प्रदक्षिणा करणार आहोत आणि पूर्ण वरती एक भगवान विष्णूचं मंदिर आहे, तिकडे सुद्धा बोटीतूनच जाणार आहे आणि नंतर बोटीतून झाल्यानंतर बोट आपल्याला जिथं आपली गाडी पार्किंग लावले त्या ठिकाणाच्या अलीकडे थोडं सोडणार आहे. मग तिथून बोटीतून उतरून आपण पार्किंगमध्ये जाणार आहोत. दगडाचे असे हे बनवले सर्वांनी. इथं मित्रांनो लोकेशन लय भारी आहे, एक नंबर वाटते, म्हणजे फिरण्यासाठी एक नंबर हे लोकेशन आहे. आता आपण चाललोय बोटकडे. बोटीतनं आपण प्रवास करणार नदीला प्रदक्षिणा आणि मंदिराकडे वरच्या जागा.